नमस्कार, टाइम टू कुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पेरूची बर्फी। तर ह्याप्रमाणे पेरूची बर्फी बनवणार आहोत। फारच सुंदर आहे आणि खायला देखील खूप स्वादिष्ट आहे आणि झटपट अशी होणारी ही बर्फी आहे। 15 ते 20 मिनिटांमध्ये ही आपल्याला बनवून होते। त्यासाठी मी असा पेरू घेतलेला आहे। पेरूची आपण साल काढून घ्यायची आहे। इझिली अशी स्क्रॅपरच्या साहाय्याने साल निघते त्याची। आता ही पूर्ण साल काढून घेतली आहे मी। पेरू आपला एकदम छान आहे, कुठेही किडका किंवा कीड लागलेली नाही आहे। त्याच्या अशा आपण बारीक फोडी करून घ्यायच्या आहे याप्रमाणे। तर हे मी स्टीमरमध्ये त्याला स्टीम देऊन घेणार आहे, वाफवून घेणार आहे। त्यासाठी पाणी गरम केलेलं आहे। त्यावरती आता आपण हे स्टीमरचं भांडं ठेवून झाकण ठेवायचं आहे। 10 मिनिटं स्टीम द्यायची आहे आपल्याला। तर 10 मिनिटांनी हे छान असे मऊ होते। तुम्ही बघू शकता पेरूच्या फोडी एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत, शिजलेलं आहे। आता आपल्याला एका मिक्सर जारमध्ये हे काढून घ्यायचं आहे। मिक्सर जारमध्ये हे मी काढून घेते आहे। आता हे थंड झालं की मग आपण हे पेस्ट करून घेणार आहोत याची। आता ही मी पेस्ट करून घेतलेली आहे। सॉफ्ट अशी पेस्ट तयार झालेली आहे या पद्धतीने। आता तुम्ही बघू शकता ह्यामध्ये बिया पण दिसत आहे। तर आपल्याला आता ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे। बाउलवरती अशी ही चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावरती हे सगळं आपण पेस्ट टाकून घ्यायची आहे। पूर्ण पेस्ट आता मी ह्यावरती टाकून घेतली आहे आणि हे आता स्पॅटुलाच्या साहाय्याने त्याला गाळून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। बिया वरती राहणार आहेत सर्व ह्या पद्धतीने। तुम्ही बघू शकता की किती बिया ह्या दिसत आहे आपल्याला। तर ही पेस्ट आपल्याला मोजून घ्यायची आहे। आता मी एक कढई घेतली आहे। कढई गरम करायला ठेवली होती गॅसवर। आता त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि आता ही पेस्ट आपण जी आहे कपाच्या साहाय्याने मोजून घेत आहे। तर जेवढी पेस्ट भरेल तेवढंच आपल्याला साखर टाकायची आहे यामध्ये। ज्या भांड्याने तुम्ही पेस्ट मोजून घेणार आहात त्याच भांड्याने साखर देखील आपल्याला मोजून घालायची आहे। तर इथे 2 कप पेस्ट माझी भरली आहे। तर हे जरा वेळ आपण परतून घेऊया मिश्रण 5 ते 10 मिनिटं। तर ह्यामध्ये 2 कप आपल्याला साखर टाकायची आहे। साखर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे साखर त्यामध्ये वितळली जाते आणि आपल्याला 5-10 मिनिटं हे असं हलवून घ्यायचं आहे। आणि आता त्यामध्ये एक लिंबाची फोड घेतलेली आहे मी आणि त्याचा रस मिक्स केलेला आहे। त्याने टेस्ट खूप छान येते आणि शाईन पण वाढते। आणि असं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। खाली आपल्याला जळू द्यायचं नाही आहे, त्याला सतत हलवत राहायचं आहे। आता ही आपली तयार झालेलं आहे। आता ह्यामध्ये मी फूड कलर वापरला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही फूड कलर वापरू शकता। आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे मी। आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। मिश्रण सुरुवातीला जास्त होतं, आता कमी झालेलं आहे
आणि आता आपल्याला एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे ताटावरती सेट करण्यासाठी 2 ते 3 तास ठेवायचं आहे. हे मिश्रण थंड झाल्यावरती तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवून सेट करू शकता. त्यावरती आपण गार्निशिंगसाठी मगज बी वापरलेली आहे आणि थंड झाल्यावर ह्याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे आपल्याला. या पद्धतीने कापून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या आकाराप्रमाणे कापू शकता. कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्हाला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.